आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचं सांगत गुटख्यानं भरलेली पिकअप अडवून 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत पिंपळगाव तालुका देवळा येथील व्यापारी जब्बार चांद तांबोळी वय वर्ष 55 यांचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याबाबत चांदवड तालुक्यातील वरचेगाव येथील पिकअप चालक इलियास सुलतान बागवान वय वर्ष 44 यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव व महेश भांबरे राहणार तांदळवाडी तालुका सटाणा यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 105, 204, 126, 2, 309, 6, 308, 2, 140, 2, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी इलियास बागवान हे महिंद्रा कंपनीची MH15HH 8861 क्रमांकाची पिकअप गाडी भाडे तत्वावर चालवून उदरनिर्वाह करतात। पिंपळगाव वाखारी तालुका देवळा येथील जब्बार तांबोळी हे त्यांच्या ओळखीचे असल्यानं ते अनेकदा माल वाहतुकीसाठी त्यांच्याकडे जात असत। दिनांक 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी जब्बार तांबोळी यांनी फोन करून गुजरात इथं जायचे असल्यानं पिंपळगाव इथं बोलवले। त्यानुसार बागवान पिकअप गाडी घेऊन पिंपळगाव इथं गेले। तेथून दोघेही पिकअप घेऊन कळवण, कणाशी, सापुतारा मार्गे शामगव्हाण गुजरात इथं गेले। तिथं तांबोळी यांनी गाडी थांबवून स्वतः गाडी घेऊन पुढे गेले व रात्री पुन्हा गुटख्याचा माल भरून परत आले। रात्री 11:30च्या सुमारास पिंपळगावकडे परत येत असताना कळवण परिसरात एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीनं त्यांच्या वाहनांचा पाठलाग सुरू केला। दिनांक 12 मार्च रोजी रात्री 12:10 भौरफाटा परिसरात स्कॉर्पिओनं पिकअपला ओव्हरटेक करून गाडी अडवली। स्कॉर्पिओमधून उतरलेल्या दोघांनी जब्बार तांबोळी यांना मारहाण करून जबरदस्तीनं स्कॉर्पिओमध्ये बसवले तर फिर्यादी चालक बागवान यांनाही बळजबरीनं त्याच गाडीत बसवले। त्यानंतर आरोपीपैकी एकानं पिकअप गाडी स्वतः चालवत पुढे नेली। भौर खामखेडा मांगबारी मार्गे प्रथमेश वाईन शॉपजवळील मोकळ्या जागेत दोन्ही गाड्या उभ्या करून आरोपींनी स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचं सांगितले। पिकअपमधील माल तपासून गाडीमध्ये गुटखा आहे, केस टाळायची असेल तर 25 लाख रुपये द्या अशी मागणी जब्बार तांबोळी यांच्याकडे केली। यानंतर जब्बार तांबोळी यांनी आरोपीशी बोलणी करून 11 लाख रुपये देण्याचं मान्य केले। त्यांनी मुलगा साहिल याला फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले। साहिल हा पिंपळगावचे उपसरपंच नदीश थोरात व मित्र महेंद्र पाटील, अमोल पाटील यांच्यासह 2 गाड्यांमध्ये पैसे घेऊन आला। दरम्यान आरोपींनी बागवान व तांबोळी यांना विविध ठिकाणी फिरवत शेवटी ठेंगोडा जवळील निर्मल नर्सरी परिसरात नेले। पहाटे सुमारे 2:15 वाजता साहिल व त्याचे सहकारी तिथं पोहोचले। पैसे देण्याबाबत चर्चा सुरू असताना आरोपी व तांबोळी यांच्यात वाद झाला। यावेळी तांबोळी यांनी मला अस्वस्थ वाटत आहे, छाती दुखतंय असं सांगून थोडा वेळ बसू देण्याची विनंती केली। मात्र आरोपींनी त्यांचं म्हणणे न ऐकता त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तांबोळी अचानक खाली बसले व काही क्षणातच बेशुद्ध पडले। तांबोळी बेशुद्ध पडल्याचं पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेत स्कॉर्पिओ सोडून पळून गेले। त्यानंतर साहिल व इतरांनी तांबोळी यांना उपचारासाठी सटाणा येथील डॉक्टर प्रकाश जगताप यांच्या खाजगी दवाखान्यात नेले। मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी विलास जगताप, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक व महेश भांबरे यांच्या विरुद्ध अपहरण, खंडणी, दमदाटी व मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देवळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून 3ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिरसाट व नितीन बारहाते करत आहेत। दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्तसंकलन विभाग, देवळा। साइड आ रहे थे, कलवन से देवला साइड आ रहे थे हम। काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे अड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी। फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी। फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर हुई को मारहान हुई दोनों में और जब्बर हुई का इंतकाल हो गया। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी
हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते. त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती. त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला. त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव इथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे.